नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. बदल्या. प्रास्ताविक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मंजूर संख्या सुरक्षित राखून व्यवस्थापक वर्गाने संस्थांतर्गत केलेली ढवळाढवळ म्हणजे बदली अशी व्याख्या सुरुवातीच्या काळात रूढ होती. एखाद्या कर्मचाऱ्यावर सूड उगवायचा असल्यास त्याकरिता बदली या शास्त्राचा उपयोग केला जायचा. शिक्षा म्हणून या बदलीचा वापर केला जात असे. यामुळे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर असा संघर्ष होऊ लागला. आता बदलीच होणार आहे ना, टाक पाट्या ही शिक्षकाची भूमिका तयार झाली. रजा प्रकरणे वाढू लागली. शिक्षक त्याचबरोबर मुख्याध्यापक यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. युद्ध आमचे सुरू. या प्रकरणात ऊत आला. ज्या शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना खरोखर काम करायचे आहे, म्हणजेच शिक्षकी पेशा हा पेशा नसून ती एक सेवाच आहे, मग ती ठिकाणी अंदमान निकोबार बेट असले तरी चालेल, या भावनेतून शिक्षक व मुख्याध्यापक यांनी केलेले तर कदाचित शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या बाबतीत संस्थाचालक किंवा मुख्याध्यापक भावना ही बदलून जातील. बदली ही सूड उगवण्याचे शस्त्र नसून वर्तन बदलाची प्रभावी अस्त्र आहे. नवी जागा, नवे विद्यार्थी, नवा गाव, नवे पालक या साऱ्यातून नवचैतन्याची स्फुल्लिंग पेटवायचा असतो. शिक्षकांना त्याकरिता बदली हवी, बदली करायला हवी. शिक्षकांनी बदलीच्या ठिकाणी त्वरित जायला हवे, असा बदली संदर्भात एक दृष्टिकोन असू शकतो. पूर्वीच्या काळी चांगला शिक्षक वर्ग खेड्यात जायला तयार नसायचा. मग तिथल्या मुलांना शिकवणारा तयार कोण? अशा ठिकाणी हाडाचे त्यागी शिक्षक जाऊ लागले. पिढ्यानपिढ्या साक्षर करण्याचे व्रत स्वीकारले. आता लोकसंख्येच्या विस्फोटात शिक्षक चक्क लिहून देतात की महाराष्ट्रात कोठेही नोकरी करायला तयार आहे. नोकरी मिळवून जेव्हा बदलीचा प्रसंग येतो त्यावेळी मात्र तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून बदली स्थगित करण्याचा प्रयत्न करतात. बदली झालीच तर आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात यासाठी त्याचा अट्टहास असतो. सर्व प्रकारातून नवनवे प्रयोग उदयास आले. 1. आजारपणाकरिता बदली. 2. बढतीसाठी बदली. 3. सुडासाठी बदली. 4. शिक्षा म्हणून बदली. 5. सेवानिवृत्ती जवळ आली म्हणून गावाकडे बदली. 6. डोंगराळ भाग म्हणून बदली. 7. विना अनुदानित शाळेकडून अनुदानित शाळेकडे बदली. 8. प्रमोशनवर बदली. 9. नियमानुसार होणारी बदली. यामुळे बदलीचा शुद्ध हेतू नष्ट झाला. बदल्या केव्हाही होऊ लागल्या. स्त्री पुरुष शिक्षकांना बदलीचा बडगा दाखवला जाऊ लागला. तेव्हा कुठे महाराष्ट्र शासनाला शिक्षण कायदा सेवेच्या शर्ती नियम अधिसूचना क्रमांक खा.शा.न्या 1083/194 माशी 3 कक्ष दिनांक 20 नोव्हेंबर 1984 मध्ये व नियम क्रमांक 41 अन्वये तरतूद करून बदलीच्या व्यवहाराला कायद्याचे स्वरूप द्यावे लागले. दुसरा मुद्दा, शासकीय तरतूद. या नियमातील तरतुदीप्रमाणे प्रशासकीय कारणासाठी बढतीमुळे किंवा संबंधित कर्मचाऱ्याच्या विनंतीवरून केलेल्या बदल्या वगळता एरवी जर तसे करणे प्रशासकीयदृष्ट्या सोयीचे नसेल तर एकाहून अधिक शाळा चालविणारा व्यवस्थापक वर्ग आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याची बदली करणार नाही. 2. अपवादात्मक प्रकरणे वगळता अशा बदल्या करणे लेखी नमूद केल्याशिवाय सत्राच्या मध्येच केल्या जाणार नाहीत. बदलीमुळे संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन किंवा वरिष्ठ वेतन यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही आणि अशा बदलीमुळे त्याला अनुज्ञेय असलेली निवृत्ती वेतनाच्या लाभात घट होणार नाही याची दक्षता व्यवस्थापक वर्ग घेईल. 4.
तुलनात्मक दर्जाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या दराप्रमाणे प्रवास भत्त्यावर व दैनिक भत्त्यावर त्याचा खर्च झाल्यास तो खर्च व्यवस्थापक वर्ग स्वतः सोशील. जर कर्मचाऱ्याच्या विनंतीवरून बदली केली असेल तर हा खर्च संबंधित कर्मचारी सोशील. परंतु असे की बदलीमुळे मुख्यालयामध्ये बदल होत असेल तेव्हा कर्मचाऱ्याला द्यावयाचा पदग्रहण अवधी म्हणजे रविवार वगळून 6 दिवस आणि प्रत्यक्ष प्रवासाचे दिवस एवढ्यापर्यंत मर्यादित राहील. या मर्यादेच्या अधीनतेने पदग्रहण अवधीचा कालावधी सर्व प्रयोजनाकरिता कर्तव्य कालावधी समजला जाईल. परंतु असे की जर बदली मोठ्या सुट्टीच्या कालावधीत अंमलात आली असेल तर कर्मचाऱ्याला पदग्रहण अवधीचा हक्क राहणार नाही. आता बदली याचे मुद्दे पाहूया. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत. 2. अध्यापक विद्यालयातून माध्यमिक शाळेत. 3. माध्यमिक शाळेतून अध्यापक विद्यालय. 4. माध्यमिक शाळेतून प्राथमिक शाळेत. 5. माध्यमिक शाळेतून कनिष्ठ विद्यालयात. 6. कनिष्ठ विद्यालयातून माध्यमिक शाळेत होऊ शकते. वरील बदली प्रकार दिसायला सोपे वाटत असले तरीही नियमांच्या अधीन राहून व्यवस्थापक वर्गाने बदल्या करायला हव्या. तिसरा मुद्दा आहे मुख्याध्यापकांनी घ्यावयाची काळजी. बदली करताना मुख्याध्यापकांनी कोणती काळजी घ्यायची ते पुढीलप्रमाणे पाहूया. 1. बदल्या करण्यापूर्वी शिक्षण खाते माध्यमिक विभाग यांचे मार्गदर्शन घेऊन बदल्या कराव्यात. 2. बदल्या करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे आर्थिक नुकसान होणार नाही हे पाहावे. 3. कर्मचाऱ्याच्या सेवा ज्येष्ठतेला बाधा येणार नाही असे पाहावे. 4. संबंधित बदलीच्या ठिकाणी रिक्त पद असले पाहिजे किंवा झाले पाहिजे म्हणजे संख्येत वाढ होता कामा नये. 5. दोन्ही माध्यमिक शाळांची विषयांची गरज पाहून बदली करण्यात यावी. इंग्रजीकरिता इंग्रजीचाच विषय शिक्षक असावा. याप्रमाणे ज्या विषयासाठी गरज आहे त्याच विषयाचा शिक्षक तेथे बदली करून गेलेला असावा. 6. बदलीमुळे शिक्षक अतिरिक्त ठरता कामा नये. 7. इच्छा किंवा विनंती बदलीचा जरूर विचार करावा. 8. आजारी कर्मचाऱ्याची बदली तालुक्याच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल अशा ठिकाणी करावी. 4था मुद्दा बदल्यांची नोंदवही. आता बदली करताना नोंदवही कोणत्या प्रकारे मुख्याध्यापकांनी करावी याबद्दल सूचना पाहूया. बदल्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम मुख्याध्यापकांचे नसून संस्थेचे अध्यक्ष किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आहे. काही मोठ्या संस्थांमध्ये निरीक्षक नियुक्त केलेले असतात तर ते काम पाहताना अशा ठिकाणी मुख्याध्यापकांनी हे काम पाहावयाचे आहे. तक्ता पुढीलप्रमाणे पानावर आहे तो पाहावा. म्हणजे लक्षात घ्या की जेव्हा बदल्या करायच्या असतात तर ते मुख्याध्यापकाने त्याची नोंद करणं गरजेचं नाही. एकतर शाळेचे जे संस्थापक अध्यक्ष असतील त्यांनी ती नोंद करावी, अन्यथा मुख्याध्यापक अधिकारी असतील कार्यकारी अधिकारी असतील अशांनी त्याची नोंद करून ठेवावी. आणि जर शाळेमध्ये याप्रमाणे कोणी नसेल, निरीक्षक नियुक्त केला नसेल तर अशा वेळेस मात्र मुख्याध्यापक हेच कार्यकारी अधिकारी पद सांभाळत असतात आणि त्यामुळे त्याप्रमाणे त्यांनी नोंद करणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी बदली तक्ता नोंदवही दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये शिक्षकाचे नाव, शैक्षणिक अर्हता, एकूण सेवा, एकाच प्रशाळेतील सेवा, आजपर्यंत नियमानुसार झालेले बदल, कोठून कोठपर्यंत बदली झालेली आहे, मागणीवरून बदली कोठून ना कोठे, बदलीस पात्र आहे का आणि सर्वसाधारण शेरा असलेल्या याप्रमाणे या नोंदवहीमध्ये नोंद केलेली असावी. धन्यवाद.